फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज जेव्हा आपण मॉर्निंगला लेक्चर घेतला होता डेरिव्हेटिव्हचा आणि एक्सरसाइज चालू होती आपली 1.3, तेव्हा विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण फर्स्ट टॉपिक पूर्णपणे एंड केला आहे. आजपासून आपण या एक्सरसाइजचा सेकंड टॉपिक स्टार्ट करत आहोत. टाका हेडिंग, डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. Differentiate the following function with respect to x. And our first problem, x raised to e, x raised to x plus e raised to x plus e raised to e. Sorry, e raised to e. Write down this fast. आणि प्रॉब्लेम टीच करत असताना आता केअरफुली बोर्डकडे लक्ष द्या. सोल्युशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो आधी मी या प्रॉब्लेमला y कन्सिडर करतो आणि आता सॉल्व कसं करतो लक्ष द्या. x रेस टू e आहे, x आहे बेस रेस टू e आहे म्हणजे x रेस टू n लागणार, इथे e रेस टू x लागणार, e रेस टू e पण कॉन्स्टंट, e पण कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 0. पण x रेस टू x कोणता फॉर्म्युला आहे का? बिलकुल नाही. आधी लिहितो मी याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, किंवा एक काम करून टाकू, ही टर्म तर या टर्म साठी तर फॉर्म्युला आहेच नाही, याला डायरेक्ट काय कन्सिडर करू आपण, आधी u कन्सिडर करू. काय कन्सिडर करू? u. बघा लेट u इक्वल टू x रेस टू x. मी यालाच का बरं u कन्सिडर केलं? कारण याच टर्म साठी फॉर्म्युला नाही आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. आठवत असणार असा आपण प्रॉब्लेम या आधी सुद्धा केला आहे. हा होणार लॉग u, हा होणार लॉग एक्स रेस टू एक्स, एक्स समोर येणार लॉग u, एक्स इंटू लॉग एक्स. आता करू आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो लॉग u 1 बाय u du बाय dx. लॉग एक्स चा फॉर्म्युला लागला, इथे कोणता रूल लागणार? प्रोडक्ट रूल. सो फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. 1 बाय u du बाय dx, x ऍज इट इज. या लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह होणार 1 बाय x, लॉग एक्स ऍज इट इज, x चं डेरिव्हेटिव्ह 1, x गेट कॅन्सल, 1 बाय u du बाय dx. काय राहिला? 1 प्लस लॉग एक्स. u या साइडला जाऊन मल्टिप्लाय होणार, du बाय dx इक्वल टू u इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. ऍट द लास्ट आपण u ची व्हॅल्यू पुटअप करू. सो du बाय dx इक्वल टू x रेस टू x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x. इज दॅट क्लिअर? काय केलं मी? सिम्प्लिफाय, एकदम सिम्पली काय केलं. याच्यासाठी फॉर्म्युला आहे, नो प्रॉब्लेम. e रेस टू x फॉर्म्युला आहे, नो प्रॉब्लेम. e रेस टू e पण कॉन्स्टंट, e पण कॉन्स्टंट, फॉर्म्युला आहे, नो प्रॉब्लेम. बट x रेस टू x साठी फॉर्म्युला होता का? नाही. म्हणून त्याला मी आधी काय केलं? पूर्णपणे सॉल्व. राईट डाउन दिस पार्ट. कंटिन्यू. आता थोडं केअरफुली लक्ष द्या. ज्याचा फॉर्म्युला नाही आहे त्याला आपण u कन्सिडर करून पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलं. त्यानंतर जे आपलं प्रॉब्लेम होतं त्यामध्ये नाव y इक्वल टू एक्स रेस टू e
एक्स रेस टू एक्स म्हणजे मी काय कन्सिडर केलं, यू, तिथं लिहायचं यू प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई, सॉरी ई रेस टू ई. त्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वायचं काय येणार, dy बाय dx. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला, कारण ई कॉन्स्टंट आहे ना, काय होणार, ई एक्स ई मायनस वन, म्हणजे एन एक्स एन मायनस वन प्लस यू चं होणार du बाय dx, यू चं काय होणार du बाय dx प्लस ई रेस टू एक्स चा आन्सर ई रेस टू एक्स, ई रेस टू ई 0. So dy by dx equal to ex e minus 1. du by dx आपण ऑलरेडी सॉल्व केला आहे. आता ती व्हॅल्यू पुटअप करायची, x रेस टू x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x प्लस किती e रेस टू x. सॉल्व द प्रॉब्लेम, राईट डाऊन. नेक्स्ट प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो, राईट डाऊन फास्ट. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपलं एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स, एक्स रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स रेस टू एक्स, ई रेस टू एक्स. आता थोडं केअरफुली बोर्डकडे लक्ष द्या. लेट आधी मी प्रॉब्लेमला काय कन्सिडर केलं, वाय. असा कोणता फॉर्म्युला नाही आहे, एक्स रेस टू एक्स कोणता फॉर्म्युला आहे का, असा पण कोणता फॉर्म्युला नाही आहे. ई रेस टू एक्स आहे का, मग मी याला यू घेतो, याला व्ही घेतो. बघा, लेट यू इक्वल टू एक्स रेस टू एक्स, यू इक्वल टू काय घेतलं, एक्स रेस टू एक्स. तुम्ही एक्स रेस टू एक्स पण समोर घेऊ शकता किंवा एक्स पण समोर घेऊ शकता. आता मी करतो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. हा होणार लॉग यू, हा एक्स जर समोर आला तर एक्स इंटू काय होणार, लॉग एक्स रेस टू एक्स. लॉग काय होणार एक्स रेस टू एक्स. इज दॅट क्लिअर. पण लॉग एक्स रेस टू एक्स हा काही आपला फॉर्म्युला बरोबर बनणार नाही आहे, म्हणून मी काय करतो, एक्स रेस टू एक्स समोर घेतो. तर इथं काय राहील मग, लॉग एक्स काय समोर घेतला मी, एक्स रेस टू एक्स काय घेतला समोर, इंटू काय राहिला लॉग एक्स. इज दॅट क्लिअर. त्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, log u 1 by u du by dx, log u 1 by u du by dx. फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, कोणता रूल लागणार, प्रोडक्ट रूल. कोणता रूल, सो फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. 1 by u du by dx, x raised to x, log x चं डेरिव्हेटिव्ह 1 by x, log x as it is. आता विद्यार्थी मित्रांनो, x raised to x जर सेपरेट असलं ना तर त्याला सेपरेट सॉल्व करायचं, पण असं प्रोडक्ट रूल लावता लावता जर x raised to x आला तर त्याचा फॉर्म्युला आहे नाही, पण त्याला आपण खूपदा सॉल्व केलाय, त्याचं आन्सर तर माहित असणारच तुम्हाला. एक्स रेस टू एक्स चा आन्सर काय येत असते, एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. अशा वेळेस जर तुम्ही डायरेक्ट जरी लिहिलं तरी चालते आणि डायरेक्टच लिहावं लागते, कारण कोणता रूल सॉल्व करत होतो आपण, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल सॉल्व करताना कोणती व्हॅल्यू आली, एक्स रेस टू एक्स. त्याचं आन्सर काय आलं होतं आपलं, एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. इज दॅट क्लिअर. अगेन
1 by u du by dx x raised to x upon x plus log x into x raised to x 1 plus log x. u या साइडला जाऊन काय होणार मल्टिप्लाय. सो du by dx u x raised to x upon x log x into x raised to x 1 plus log x. आणि ऍट द लास्ट आपण u ची व्हॅल्यू काय करू रिटर्न. सो du by dx इक्वल टू u ची व्हॅल्यू x raised to x काय आहे u ची व्हॅल्यू x raised to x in bracket x raised to x upon x plus log x into x raised to x in bracket किती रे 1 plus log x. हे कोणाचं आन्सर काढलं मी आता du by dx. याला u कन्सिडर केला होता, याला काय कन्सिडर करू v. बघा आता लेट v इक्वल टू e raised to x taking log on both side, taking log on both side. v च काय होणार रे log v, v च log v. आता मला सांगा जर फक्त जर मी x जर समोर घेतला, फक्त काय समोर घेतला x, तर इथं काय राहणार e raised to x. e raised to x फॉर्म्युला आहे ना, मग मी आधी लिहिणार log e raised to x raised to काय x. इज दॅट क्लिअर. log v कोणाला समोर घेतो फक्त मी आता x ला, काय राहिला इथे log e raised to x. इज दॅट क्लिअर. e raised to x चा फॉर्म्युला आहे ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथं प्रॉब्लेम ऍडजस्ट होणार नाही, आधी एवढं नोट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बोर्डकडे केअरफुली लक्ष द्या रे. आता याला आपण सॉल्व करू. याला जर मी सॉल्व केलं तर काय येणार बघा इकडे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. log x काय होते 1 by x, log x 1 by x, तर log v काय होणार आहे 1 by v dv by dx. कोणता रूल लागणार प्रोडक्ट रूल. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. ओके 1 by v dv by dx इक्वल टू, बघा आता केअरफुली, x इंटू फॉर्म्युला कोणाचा लागणार आहे log x. log x 1 by x, तर log e raised to x 1 by e raised to x. बट x च्या ठिकाणी x आहे का नाही. अगेन d by dx ऑफ e raised to x प्लस log e raised to x. x चं डेरिव्हेटिव्ह 1. सो 1 by v dv by dx x into 1 upon e raised to x, e raised to x चं डेरिव्हेटिव्ह e raised to x plus log e raised to x, e raised to x get cancel. 1 by v dv by dx काय राहिला x into 1 x plus log e raised to x. v तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. So dv by dx equal to v in bracket x plus log e raised to x. So dv by dx equal to v ची व्हॅल्यू e raised to x x plus log e raised to x. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं dv by dx चं आन्सर. ऍट द लास्ट नाउ y इक्वल टू जी आपली पहिली व्हॅल्यू होती त्याला आपण काय कन्सिडर केलं होतं u.
दुसऱ्या व्हॅल्यूला काय कन्सिडर केलं होतं व्ही, पहिल्या याला यू, दुसऱ्या याला व्ही. त्यानंतर लिहू आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, u चं du बाय dx, v चं dv बाय dx. पहिल्याला u, दुसऱ्याला v. सो dy बाय dx इक्वल टू du बाय dx चा आन्सर काय होता? x रेस टू x अपॉन x प्लस log x इंटू x रेस टू x इन ब्रॅकेट 1 प्लस log x. हे होतं आपलं आन्सर du बाय dx च प्लस dv बाय dx चा आन्सर e रेस टू x x प्लस log e रेस टू x. प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो फक्त दिसायलाच लॉंग आहे, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करा. राईट डाऊन दिस. कंटिन्यू. जे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुमच्यासाठी होमवर्क आहे. मी तुम्हाला आयडिया देतो त्या प्रॉब्लेमची, तुम्हाला ते प्रॉब्लेम घरी करून बघायचं आहे. प्रॉब्लेम आहे आपला नंबर 3, log x रेस टू x मायनस cos x रेस टू cot x. लक्ष द्या आधी. लेट मी प्रॉब्लेमला y इक्वल टू नोट करणार log x रेस टू x मायनस cos x रेस टू cot x. ओके, मदत मायनस साइन आहे. ओके, याला मी आधी u कन्सिडर करतो. लेट u इक्वल टू log x रेस टू x. असे रेस टू वाले प्रॉब्लेम दिसले का टेकिंग लॉग ऑन बोथ साइड होणार आहे. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड हा होणार log u log ऑफ log x रेस टू x. log u ऍज इट इज x समोर येणार, x इंटू होणार log ऑफ log x. सी हिअर केअरफुली. आता जर याला मी डिफरन्शिएट केलं तर log u काय होणार रे? बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x 1 बाय u du बाय dx. इथे कोणता रूल लागणार? प्रोडक्ट रूल. फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. कोणाचा फॉर्म्युला लागणार? log x. पण x म्हणजे x आहे का? काय आहे? log x. log x चं पुन्हा काय काढू आपण? डेरिव्हेटिव्ह. प्रोडक्ट रूल न सॉल्व करता येणार. सेम. लेट v cos x रेस टू काय आहे? cot x. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो log v log ऑफ cos x रेस टू काय येणार? cot x. log v cot x समोर येणार cot x इंटू log ऑफ cos x. याला काय करू आता आपण? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. log v 1 बाय v dv बाय dx. कोणता रूल? प्रोडक्ट रूल. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा लागेल फॉर्म्युला? log x. पण x म्हणजे x आहे का? काय आहे? cos x. आणि cot x चं पण डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? मायनस cosec स्क्वेअर x. इथे कोणता रूल लावायचा आहे तुम्हाला? प्रोडक्ट रूल. इथे पण कोणता रूल? प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल तुम्हाला येतो आणि फॉर्म्युला पण ओळखता येते. मग du बाय dx चा आन्सर भेटणार dv बाय dx चा आन्सर. अगेन नाउ y इक्वल टू याला काय लिहू आपण? u मायनस v. सो du मायनस dv. du बाय dx ची व्हॅल्यू आणि dv बाय dx ची व्हॅल्यू तिथं काय करू? कुठं करता येणार? बहुत सिंपल प्रॉब्लेम आहे. हे होमवर्क आहे. राईट डाऊन.